नमस्कार. उपस्थित सर्व सभासदांचं मनपूर्वक स्वागत. सीबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणून जी आहे, जी खास करून डिप्रेशन च्या संदर्भात आणि इतर पण अनेक जे मानसिक आजार आहेत, त्या आजाराच्या संदर्भात ही टेक्निक वापरून बरेच म्हणजे सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ञ या थेरपीद्वारे अनेक लोकांना त्यांनी डिप्रेशन मधनं बाहेर काढलंय. तर आपल्याला फक्त थोडंसं बेसिक जाणून घ्यायचं की हे टेक्निक ऍक्च्युली काय आहे, कसं काम करतं, आणि आपल्याला जर आपण त्या डिप्रेशन फेज मध्ये गेलो तर आपण स्वतः त्यातनं बाहेर येऊ शकतो, आणि कसं इतरांना पण, आपले मित्र असतील, परिवारामधले इतर नातेवाईक असतील जे त्या फेज मध्ये असतील, तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने बाहेर काढू शकता. तर सर्वात आधी आपल्याला ते डिप्रेशन त्यातून बाहेर यायचं, त्याचं काय तंत्र सूत्र आहे या सेशन मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे बऱ्याच बाबतीत असं होतं की थोड्याफार दिवसभराचा आपल्याला कधी कधी आपण मूड ऑफ होतो आपला, म्हणजे ऑफ मूड मध्ये आपलं माइंडसेट उदास निराश असं फेज मध्ये जातो. पण तो जर थोड्या वेळापूर्वी असला, म्हणजे काही क्षणापुरता, काही तासापुरता, तर ठीक आहे. पण तो जर तो पुन्हा पुन्हा येत असेल, वारंवार येत असेल, आणि त्याच्या येण्याचं जे प्रमाण आहे त्या दिवसेंदिवस वाढत गेलं, तर हळूहळू माणूस डिप्रेशन फेज मध्ये जातो. आता ओळखायचं कसं? कारण बऱ्याच लोकांना कळत सुद्धा नाही कधी कधी की आपण डिप्रेशन मध्ये आहोत. म्हणजे आपण डिप्रेशन मध्ये आहोत हे ओळखण्यासाठी काही संकेत आहेत. म्हणजे त्याला अ, वारंवार राग येणं म्हणतो आपण, किंवा आपल्या स्वतःला असहाय्य समजणं असेल, किंवा जसा ज्याला आपण म्हणतो की सुसाईडचे विचार वगैरे येणं असेल, किंवा आपली झोपेचं जे रिदम आहे तो डिस्टर्ब होतो. आपलं जी नैसर्गिक भूक असते आपली त्याच्यामध्ये फरक पडतो. एकाग्रता कुठल्या गोष्टीवर आपण अ, फार वेळ करू शकत नाही, आणि आपले मित्र आणि आपले नातेवाईक यांच्यापासून आपण एक दुरी वाढवायचा प्रयत्न करतो, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला जबाबदार होतो. अशा पद्धतीने ह्या डिप्रेशनचे संकेत अ, असतात. म्हणजे जर तुम्ही या संकेतात अ, वारंवार हे संकेत तुम्हाला जाणवत असेल, तर त्याचा अर्थ डिप्रेशनच्या फेज मध्ये तुम्ही चालू. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला डिप्रेशन होतं त्यावेळेला नेमकं काय होतं त्यावेळेला. एकतर आपण जे मागच्या आपल्या चुका आहेत त्या चुकातनं आपण बाहेर पडत नाही त्या फेजमुळं. दुसरं गोष्ट, आपल्याला आपली स्मरणशक्ती कमजोर होते. आपल्याला महत्वपूर्ण गोष्टी आठवत नाहीत. दुसरी गोष्ट, उदासी किंवा निराशा ह्याचा प्रभाव वाढत जातो. अस्वस्थ, बेचैनी आपण जाणवते त्या काळामध्ये अधिक. आणि कुठल्याही कामामध्ये रस अ, राहत नाही, म्हणजे काही काम करण्याची इच्छाच होत नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद किंवा खुशी किंवा त्याला एक एनर्जेटिक जी आपली नैसर्गिक हे असते ती कमजोर होते. आपला आनंद, आपलं सुख, आपलं कुठल्याच गोष्टीमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आवडायच्या आधी
त्या आवडत्या गोष्टी सुद्धा करताना तुम्हाला एक प्रकारचं वेगळंच फिलिंग जाणवतं त्या गोष्टीमध्ये. म्हणजे ते कुठल्याच गोष्टी करण्यात तुम्हाला रस राहत नाही, अशा वेगवेगळे प्रभाव त्याचे जाणून येतात आपल्याला. आता ह्यातनं बाहेर पडायचं झालं तर जे बेसिक गोष्टी असतात ज्यांनी मनुष्य बाहेर येऊ शकतो, तर त्याचं पहिलं अ, तंत्र म्हणजे एक्झरसाइज. जर तुम्ही नियमित एक्झरसाइज करत असाल, तर कुठली असो, कुठल्याही पद्धतीचे एक्झरसाइज तुम्ही करत असाल, तर त्या एक्झरसाइज करण्यामध्ये जे हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये निर्मित होत असतात, त्यातनं तुम्हाला डिप्रेशन मधनं बाहेर येण्याचे जे स्थिती आहे ती निर्मित होऊ शकते. हे नाही, बेसिक झालं ह्या गोष्टी. दुसरी गोष्ट, काही सायकॅट्रिक तुम्हाला काही औषधं देतात. मग त्या औषधामध्ये बऱ्याच वेळेला असं आढळून आलं की मॅक्झिमम सायकॅट्रिक्स झोपेच्या गोळ्या देतात या ह्याच्यामध्ये. मनुष्य त्या झोपेमध्ये या सगळ्या म्हणजे त्याला म्हणतो ते जे काही त्याचं थिंकिंग प्रोसेस असते, निगेटिव्ह थिंकिंग किंवा जी काही फिलिंग असते ती त्या ह्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इतर पण काही केमिकल्स आहेत त्या औषधामधनं जे म्हणजे डिप्रेशन हे कमी करण्यासाठी म्हणून वापरले जातात. पण ही फारशी फायदेशीर ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे मेडिसिनवर कधी कधी माणूस मग त्याच्यावरच निर्भर राहतो, त्याला गोळ्याशिवाय पर्याय राहत नाही दुसरं, अशी स्थिती येऊ शकते. आणि काही सिच्युएशन मध्ये काउन्सिलिंग केलं जातं. वेगवेगळ्या सायकॅट्रिस्टकडे, सायकोथेरपिस्टकडे, मानसोपचार तज्ञाकडे जाऊन पेशंट या डिप्रेशननं बाहेर येण्यासाठी काउन्सिलिंग करतात. त्यांना त्यांच्याशी चर्चा करून डॉक्टर, मानसोपचार तज्ञ हळूहळू त्यांना त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. हे वेगवेगळे सायकोथेरपी आहेत त्याच्यामध्ये. त्यातले एक आपण आज पाहणार आहोत. तर कॉग्निटिव्ह थेरपी म्हणजे, कॉग्निटिव्ह म्हणजे थोडक्यात विचार आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजे आपले विचार आणि आपले जे ऍक्शन्स आपण करतो, म्हणजे आपले बिहेवियर, आपले प्रतिक्रिया, या ह्यामध्ये थोडा बदल करून आपण या डिप्रेशन मधनं बाहेर येऊ शकतो. आता ही जी थेरपी आहे त्याचं ही म्हणजे सोल्युशन फोकस थेरपी आहे. त्याच्यामध्ये अ, बरेच काय म्हणतात त्याला, ऍडव्हान्टेज त्याचे बघितले तर आपल्याला ती इव्हिडन्स बेस आहे. म्हणजे ते बरेच रिसर्च त्याच्यावर झालेले आहेत. आणि शॉर्ट टर्म आहे, म्हणजे फार वेळ प्रदीर्घ काळ लागणारी ट्रीटमेंट थेरपी नाहीये. अ, आणि पेशंट स्वतः फोकस करून यातनं बाहेर येऊ शकतो. आणि आपल्या डेली लाईफमध्ये हे ऍप्लिकेबल आहे. दुसरं म्हणजे आता कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये ही थेरपी लागू होते. त्याच्यात बरेच मानसिक आजारामधनं तुम्ही बाहेर येऊ शकता. डिप्रेशन केवळ एकच नाहीये. इतर पासून सुद्धा जे अ, अ, मनो चिकित्सकांच्या लिस्टमध्ये जे महत्वपूर्ण अ, आजार आहेत, अ, म- मानसिकतेच्या दृष्टिकोनातनं, मनाच्या दृष्टिकोनातनं, तर अशा बऱ्याच आजारातनं तुम्ही या ट्रीटमेंटद्वारे बाहेर येऊ शकता. आता हे तीन ट्रायंगलवर काम करतं. एक म्हणजे तुमचे थॉट्स, एक तुमचं इमोशन्स, आणि एक तुमचे बिहेवियर. म्हणजे तुमचे विचार, अ, अ, तुमच्यामध्ये जी काही कोणती भावना असते ती तुमची भावना, तुमचे विचार आणि त्याद्वारे निर्मित होणारी आपली प्रतिक्रिया, या तिघांचं ट्रँगल असतो. आणि या ट्रँगलच्या बेसवर ही ट्रीटमेंट, ही सीबीटी थेरपी काम करत आहे.
आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो ॲटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स. म्हणजे डिप्रेशन मध्ये होतं काय, की डिप्रेशन मध्ये असलेली व्यक्ती सतत निगेटिव्ह थॉट्स मध्ये जात असते. म्हणजे एक जरी निगेटिव्ह काही घटना परिस्थिती काही घडली झाली आजूबाजूला, किंवा त्याच्या मनामध्ये एखादे नकारात्मक विचार आले, तर तो त्याला पकडून त्याचं एखादं एक बटन दाबलं आणि लाखो दिवे पटापटा पटापटा पेटायला लागलेत असं पद्धतीने ते निगेटिव्ह थॉट्स हे पटपट पटपट सिग्नल त्याला यायला लागतात, आणि तो त्यात गर्कमध्ये अडकून राहतो, त्यातनं बाहेरच पडत नाही. एका निगेटिव्ह मधनं दुसऱ्या, दुसऱ्यातनं तिसऱ्या, असं ते एक चक्र, एका चक्रव्यूहात तो अडकतो. आणि हे ऑटोमॅटिक होतं, म्हणजे त्याला तो जबरदस्ती करत नाही ह्या गोष्टी, पण ऑटोमॅटिक त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह स्विच ऑन होतो आणि निगेटिव्ह थॉट रन व्हायला सुरुवात होते. आता आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे आधी आपल्याला ओळखावं लागेल त्या डिप्रेशन आणि आपले नकारात्मक विचार. ते ओळखून आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागतील, आणि त्या बदल केल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होतील. आता उदाहरणार्थ समजा काही विद्यार्थी आहेत, ते वर्गामध्ये शिकतात आहे. मग ते शाळेतले असेल, कॉलेजमध्ये असतील, सामान्य मग एखादा शिक्षक जर त्यांच्यावर चिडतो एखाद्या गोष्टीसाठी, मग तो शिक्षक चिडताना रागवताना तो जे काही स्टेटमेंट देत असतो, त्या स्टेटमेंटचा परिणाम प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात. उदाहरणार्थ एक शिक्षकाने रागवलं, तर म्हणजे त्या शिक्षकाने रागवलं की तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही सगळे ढ आहात, तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही नालायक आहात, तुम्ही एकही यशस्वी होऊ शकणार नाही, तुमचं काही भविष्य नाही, असे निगेटिव्ह हे प्रतिक्रिया दिल्या त्या शिक्षकाने. तर आता ह्या शाब्दिक प्रतिक्रिया शिक्षकाच्या, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर कसा असतो. आता विद्यार्थी सामान्य, म्हणजे इन जनरल, एका कानाने ऐकतात, एका कानाने सोडून देतात काही विद्यार्थी. काही विद्यार्थ्यांचं हे असतं नेचर, की मला एकट्याला थोडी बोललेले आहेत, इथं सगळे लोक, सगळे विद्यार्थी आहेत, सगळ्यांनाच बोललेले आहे, म्हणजे मला एकट्याला नाही बोललेले. मग काही विद्यार्थी म्हणतात शिक्षकच मूर्ख आहेत, त्याला शिकवायला येत नाही आणि आमच्यावर रागवतो. मग काही विद्यार्थी वेगवेगळं त्याचे काय म्हणतात त्याला, दोष किंवा हे हायलाइट करून त्याला वेगवेगळे नावं देतात. शेंगदाळ्या नाकाचा, बुटका, जोकर, डुक्कर, ढापण्या, जाड्या, काळतोंड्या, हे सामान्य विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया असते ती. पण जे विद्यार्थी डिप्रेशन फेज मध्ये असतात, त्यांचं थॉट निगेटिव्ह, ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट कसे ऍक्टिव्ह होतात, की शिक्षक माझ्यावरच रागवले, मला सतत रागवत असतात, मी त्याच लायकीचा आहे, मी नालायक आहे, मला काहीच येत नाही, मला काहीच जमत नाही, मला काहीच करता येणार नाही. हे त्याचं निगेटिव्ह थॉट्स ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह व्हायला लागतात. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे एक फक्त निगेटिव्ह प्रतिक्रिया त्या शिक्षकाची झाली, मग ती कोणाची असेल, ती पालकाची असू शकते, ती एखाद्या मित्राची, एखाद्या नातेवाईकाची, किंवा एखादी गोष्ट, घटना परिस्थिती, घटना घडली असेल, की ज्याच्यानं काहीतरी निगेटिव्ह थॉट्स त्याच्या मनात आले, की त्याचं शृंखलाच चालू होते. मग आता ज्यावेळेला सकाळी विद्यार्थी शाळेमध्ये गेले होते, सगळेच विद्यार्थी आनंदात होते, हसरे होते, हसतमुख होते, मजेत होते. पण एका शिक्षकाने एका क्षणभरासाठी जी काही प्रतिक्रिया दिली, त्या प्रतिक्रिया बरोबर सगळ्या विद्यार्थ्यांमधल्या काही विद्यार्थ्यांचा मूड चेंज झाला. म्हणजे त्यांचं टोटल त्या फेजमध्ये होते ते एकदम
सडनली दुसऱ्या फेज मध्ये त्यांचा मूड चेंज गेला आणि त्याचं निगेटिव्ह थॉट करणारे जे विद्यार्थी आहेत जे डिप्रेशन फेज मध्ये असतात ते जास्त दुःखी होतात, ते जास्त उदास होतात, जास्त निराश होतात, ते शांत बसून राहतील डेस्कवर आणि परिणाम काय होईल त्यांच्या शारीरिक परिणाम एक जडत्व एक अस्वस्थता ही त्यांच्या फिजिकल ह्याच्यावर पण ती दिसून यायला लागते. आता शिक्षक सर्वांवर रागवले होते पण सर्वात जास्त परिणाम नकारात्मक विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला. म्हणजे जे विद्यार्थी निगेटिव्ह थॉट मध्ये त्या ऑटोमॅटिक निगेटिव्ह स्विच त्यांचं ऑन झालं आणि हे का ऑन होतं म्हणजे हे निगेटिव्ह थॉटची मशीन गन सारखं अचानक एक बंदुकीनं गोळ्या काढल्या आणि एकदम एकामागोमाग एक गोळ्या येत राहाव्यात असे मशीन गन सारखं एक निगेटिव्ह थॉट्स बेफाम सुटतात तुमच्या मनाच्या बंदुकीतनं. तर या कारण काय असेल असं निगेटिव्ह ऑटोमॅटिक स्विच कसं ऑन होतं तर सगळ्यात महत्वाचं कारण असं त्याचं कारण असतं ते कोर बिलीफ. हे कोर बिलीफ कसं निर्माण होतं. कोर बिलीफ म्हणजे तुमचं सेंट्रल बिलीफ सिस्टीम जी असते तुमचं दिवसभरात तुम्ही जे विचार करता फिरून फिरून त्या विचारावर तुम्ही पुन्हा जाऊन चिटकता एक त्या केंद्रावर. त्या केंद्रीय विचारांना आपण कोर बिलीफ म्हणतो. मग हे कसे निर्माण होतात उदाहरणार्थ लहानपणीच्या काही घटना प्रसंग असतील, पालकांचे काही प्रतिक्रिया असतील, काही व्यवहार असेल, मित्रांचं तुमच्यासोबतलं वागणं असेल, त्यामध्ये तुमच्या स्वतःबद्दलची एक प्रतिमा तुम्ही निर्मित करत असता. मग त्या वर्गातल्या शिक्षकांनी जी काही निगेटिव्ह प्रतिक्रिया दिलेली असते क्षणभरासाठी असेल काही मिनिटासाठी असेल त्या बरोबर त्या प्रतिक्रियेबरोबर तुमच्या आतमधलं तो कोर बिलीफचा जो ट्रिगर आहे तो ऍक्टिव्हेट होतो. ती कोर बिलीफचा ट्रिगर ऍक्टिव्हेट झाल्याबरोबर कंटिन्यू तुमचा त्या नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. आणि हे कोर बिलीफ निर्मित होण्याचं कारणच हे असतं की आपल्या लहानपणामधल्या घटना प्रसंग प्रतिक्रिया पालकांचा आपल्याबद्दलची प्रतिक्रिया पालकांचा व्यवहार मित्रांचे वागणे नातेवाईकांचे वागणे हे जर निगेटिव्ह असतील सतत त्या निगेटिव्ह फेज मधनं विद्यार्थी जात असेल तर हळूहळू त्याच्या आतमधला तो कोर बिलीफ स्ट्रॉंग व्हायला लागतो. त्याच्या स्वतःबद्दलच निगेटिव्ह मत त्याच्यामध्ये घर करून मोठं होत जातं. आता ह्याच्यामध्ये ही थेरपी हे मॉडेल कसं काम करतं तर एखादी सिच्युएशन एखादी परिस्थिती त्याच्यामध्ये लगेच ते ऑटोमॅटिक थॉट निर्माण होतात त्याच्यातनं ते रिॲक्शन निर्माण होते. मग हे तीन प्रकारे त्याचा परिणाम होत असतो. एक तर इमोशनल तुमचे भावना बदलतात तुम्ही उदास होता तुम्ही दुःखी होता तुम्ही निराश होता तुमचं बिहेवियर बदलतं. दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट होते की फिजिकल म्हणजे फिजिकली पण काही गोष्टी परिणाम त्या तुमच्या भावनांचा आणि तुमच्या बिहेवियरचा परिणाम तुमच्या फिजिकल ह्याच्यावर पण होतो. म्हणजे ते केमिकल जे बदलतात तुमच्या शरीरांतर्गत त्याचा परिणाम तुमच्या फिजिकल हेल्थवर म्हणजे ह्याच्यावर सुद्धा होतो. तुमच्या प्रत्येक पेशींवर रक्तातल्या प्रत्येक कणाकणावर तुमच्या प्रत्येक ऑर्गन्सवर ह्या निगेटिव्ह थॉटचा या निगेटिव्ह बिहेवियर जे तुम्ही तुमच्यामध्ये त्यावेळेला प्रतिक्रियात्मक बाहेर येतं आणि ज्या मोडमध्ये तुम्ही त्या फेजमध्ये असता त्याचा परिणाम फिजिकल लेवलवर पण होत असतो. आणि हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. तुमचं बीपी कमी जास्त होणं तुमचं शुगर कमी जास्त होणं तुमच्या इतर फिजिकल
जे आपण स्वास्थ्य म्हणू त्याला, एक तर ती त्या स्वास्थ्यामध्ये तुमच्या फिजिकल ह्याच्यामध्ये एक अस्वस्थता तुम्हाला त्यावेळेला निर्मित होते त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि ह्या कोर बिलीफचं हे रिपिटेशन काय असतं की मला काही करता येऊ शकणार नाही, माझ्याकडनं काही होणार नाही. म्हणजे हे परत परत त्या निगेटिव्ह विचारामध्ये, त्या चक्रव्यूहामध्ये माणूस अडकत जातो त्या. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की ह्या थेरपीतनं जर तुम्हाला बाहेर जर पडायचं असेल, तर जितके पण तुमचे विचार येतात, डोंट बिलीव्ह एव्हरी थॉट यू हॅव. म्हणजे दिवसभरात हजारो विचार येत असतात, पण तुम्ही सगळ्याच विचारांवर जर त्याचं म्हणजे ऍज इट इज स्वीकार करत नाही तुम्ही, तसं केलं तर मग आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. हजारो विचार येतात, त्या हजारो विचारांमधले एखादा तो निगेटिव्ह हे असतो, पण त्यांची शृंखला पकडून आपल्याला पुढे जायचं नाही. आपल्याला ती शृंखला तोडावी लागेल निगेटिव्ह थॉटची. ती कशा पद्धतीने तोडायची? आता एक उदाहरण घेऊ आपण. एक गृहिणी आहे, ती स्वयंपाक करते आणि ती स्वयंपाक करते, मन लावून स्वयंपाक करते. बराच वेळ तिने घेतला त्या स्वयंपाक करण्यामध्ये. भरपूर मेहनत घेतली, भरपूर काही पदार्थ तिने बनवले. आणि त्याच्यानंतर ती चव घेऊन बघती, ते जे काही झालंय ते किती चांगलं झालंय, चांगलं नाही झालंय. मग तिला खात्री पडते की चांगलं चविष्ट झालेलं आहे जेवण. आणि ज्यावेळेला ती सगळ्यांना वाढती, ज्या पंक्तीमध्ये अनेक जण बसलेले असतात त्यांना ती खाऊ घालती, तर त्या खात असताना त्याची चव बघून एखादा व्यक्ती निगेटिव्ह रिप्लाय करते. म्हणजे त्याच्यात मीठ जास्त झालं, तिखट जास्त झालं, ती भाजी खराब झाली, त्याला बेचव आहे, त्याला चवच नाही, अशा पद्धतीचे निगेटिव्ह कॉमेंट्स जर कोणाकडनं आले, किंवा समजा एक व्यक्ती आहे ती म्हटली की मला नाही खायचंय, म्हणजे मला नाही, मला ते खायचंच नाहीये. आता इतर लोक सगळे खातात आहे, पण एक व्यक्तीने नकारलं नाही खायचं म्हणून. मग ते कारण कुठलं का असं ना त्याचं न खाण्याचं. अं, आपले माईक म्यूट करा प्लीज. बोलताना फक्त अनम्यूट करा. मग त्या अं, अं, तिने जे काही स्वयंपाक बनवला होता, त्या स्वयंपाकामध्ये इतर व्यक्ती खात होते. काही जणांनी कौतुक केलं, खूप छान झालं, खूप चविष्ट झालं. पण एक ती निगेटिव्ह प्रतिक्रिया आली त्या जेवणाबद्दल. मग एक व्यक्ती किंवा जेवली नाही समजा, किंवा एक व्यक्तीने निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली. मग ती काही असेल ती निगेटिव्ह प्रतिक्रिया त्या पदार्थ समजा, तर ती दिल्यानंतर त्या व्यक्ती जर मला त्याचं निगेटिव्ह थॉट कसे चालू होतात, मला जेवण बनवायला देत नाही, मी स्वयंपाक खराबच बनवते. 10 लोक कौतुक करत असतात, पण ती त्या 10 लोकांच्या कौतुकाकडे लक्ष देत नाही. एका व्यक्तीने जे निगेटिव्ह रिप्लाय दिले तेच तिला लक्षात राहतात. एकाचं न खाणं, एकाचा पदार्थ न आवडल्याचं म्हणणं तिला लक्षात राहतं. इतर लोकांनी जे त्याचं कौतुक केलं असतं ते ती सगळं त्या ह्याच्यावर पाणी फेरते. म्हणजे निगेटिव्ह ह्याच्यावर पुन्हा पुन्हा रिपीटली त्या निगेटिव्ह थॉटच्या ह्याच्यामध्ये ती अडकत जाते. आणि हे कशामुळे होतं, तर तिच्या आतमध्ये जो कोर बिलीफ ज्याला आपण म्हणतो, सेंट्रल थॉट ज्याला आपण म्हणतो. मग आता हे सेंट्रल थॉट कसा निर्मित झालेला असतो, ते लहानपणापासून ती जे काही बनवत असती, मग त्याच्यामध्ये कधी त्यांच्या पालकांचे, मित्रमैत्रिणीच्या, नातेवाईकांची प्रतिक्रिया असते, भाजीत मीठच जास्त आहे, चपाती
करपली, भाकरी करपली, भात कच्चा राहिलाय, तुला स्वयंपाकच येत नाही. मग हे जे निगेटिव्ह प्रतिक्रिया आलेले असतात लहानपणापासून, ते कुठंतरी आतमध्ये घर करून राहिलेले असतात. मग हळूहळू तो एक कोर बिलीफ तिच्या आतमध्ये डेव्हलप होतो की मला काही येत नाही, माझ्याकडनं काही चांगलं होत नाही. आणि तो हळूहळू स्ट्रॉंग होत जातो. आता एखादं लहान मुलं अ, अ, एक पिग्मी बँक मध्ये पैसे गोळा करतात, आपले चिल्लर टाकतात त्याच्यामध्ये. तसं त्या कोर बिलीफ मध्ये त्या थॉट्सचे, विचारांचे एक 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 हे वाढत जातात. तो गल्ला वाढत जातो. तो निगेटिव्ह थॉटचा जो संग्रह असतो, तो तिच्या मनामध्ये तो वाढत जातो आणि तो स्ट्रॉंग होत जातो, तो वजनदार होत जातो. तर ह्या प्रोसेसमध्ये असं नसतं की ती जे चांगले म्हणजे सूचना पण काही मिळालेले असतात. काही लोकांनी जेवणाचं कौतुक केलेलं असतं. काही लोकांनी खूप छान पदार्थ केला, भाजी छान झाली, चपाती छान बनवली, भात मस्त झालाय, तू स्वयंपाक छान करते, असे काही सकारात्मक टिप्या आपण दिलेले असतात. पण ती घेताना फक्त नकारात्मक प्रतिक्रिया आत घेते आणि सकारात्मक प्रतिक्रियाला ब्लॉक करते. आणि हे प्रोसेस का होते अशी? कारण एक प्रकारचं सकारात्मक प्रतिक्रिया पण आतमध्ये प्रवेश करताना निगेटिव्ह बनून आतमध्ये प्रवेश करतात. किंवा त्या जसं त्या गल्ल्यामध्ये तो थोडस गॅप असतो ते नाणे जाण्यापुरतं. ते जास्त मोठं नाणं असेल तर त्यात जात नाही ते. तसं तो इतर विचार, सकारात्मक विचार त्यामध्ये प्रवेशच करत नाही. त्यात फक्त निगेटिव्ह 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 थॉट गोळा होत जातात. अशा पद्धतीने एक प्रकारचं तो कोर बिलीफ स्ट्रॉंग होत जातो निगेटिव्ह थॉटचा, निगेटिव्ह विचारांचा. आता कधी कधी मग तुम्ही फोन केला, कोणी फोन उचलला नाही, तर तो फोन का नाही उचलला? तुम्ही मेसेज केला, मेसेजचं रिप्लाय नाही आलं. मग ह्या फोन नाही उचलला, मेसेजचा रिप्लाय नाही आला, ह्याच्या ह्याच्यावर पण निगेटिव्ह थॉटचं हे सुरू होऊ शकतं चक्र. आणि कधी कधी जे ह्या एका थॉट्स वरनं, म्हणजे फोन उचलला नाही, मेसेजचा रिप्लाय केला नाही, मेसेज बघितला नाही, यावरनं वादविवाद सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणजे निगेटिव्ह प्रतिक्रिया दोन्ही बाजूने प्रकट होऊ शकते. आणि रोज तुम्हाला नमस्कार करणारा मनुष्य आहे, त्याने एक दिवस नमस्कारच केला नाही, का नमस्कार केला नाही, ह्याचं सुद्धा एक टेन्शन तुम्हाला येऊ शकतं की आज त्यांनी मला नमस्कार का केला नाही, आज तो माझ्याशी बोलला का नाही. आणि मग त्या निगेटिव्ह ह्याच्यामध्ये ते चक्र सुरू होतं की आणि ते चक्र इतकं निगेटिव्ह प्रभावीपणे सगळे निगेटिव्ह थॉट्स आकर्षित करून घेतात तुमच्याकडे. तिथं पॉझिटिव्हला थाराच नसतो, तिथं पॉझिटिव्हला जागाच प्रवेश करण्यामध्ये संधीच नसते त्यांना. मग त्या निगेटिव्हचा इतका प्रभाव झालेला असतो. मग हळूहळू माझं नशीबच वाईट आहे, माझ्या बाबतीतच काही चांगलं घडतच नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझं आयुष्य बर्बाद झालंय, आयुष्यभर असंच रडत राहावं लागणार आहे, सर्व नाते काम चालू आहे, माझ्याबद्दल सगळं वाईटच घडतंय, अशा पद्धतीचा एक निगेटिव्ह बेस तयार व्हायला लागतो. मग आता ही प्रोसेस, सीबीटी प्रोसेस करते काय? तर सुरुवात ह्याची करावी लागते नकारात्मक विचारांपासून, त्याच्यानंतर बिलीफ मध्ये. आता जे आपले फिलिंग म्हणतो आपण, ते फिलिंग आपले लगेच आपल्याला बदलता येत नाही. म्हणजे आज आपण प्रयत्न सुरू केला लगेच ते फिलिंग बदलले असं होत नाही.
मग आपल्या हातात काय आहे आपण जे बदलू शकतो, तर ते बदलण्याचं सगळ्यात सर्वात सोपा सरळ मार्ग म्हणजे आपले ऍक्शन बदलणं, आपली जी प्रतिक्रिया आहे ती बदलणं. आता समजा या मोड मध्ये एकदम डिप्रेशन मोड मध्ये किंवा निगेटिव्ह ह्याच्यामध्ये तुम्ही झोन मध्ये आले, तर तुम्ही सरळ चपला बुट घाला आणि घराच्या बाहेर निघा, फिरायला जावा, कुठंतरी हवेत मोकळं फिरून या. किंवा काय म्हणतात त्याला, लहान मुलं खेळतात आहे त्या खेळण्याकडे बघा. म्हणजे तुम्ही ऍक्शन तुमची चेंज करा. तुम्ही त्या तुमचे फिलिंग लगेच तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमच्या ऍक्शन तुम्ही घेऊ शकता काही. त्या ऍक्शन मधनं ज्या प्रतिक्रिया तुम्ही देणार आहात त्या झोन मध्ये, ज्या त्या डिप्रेशन मोड मध्ये तुम्ही स्विच व्हायला लागतात, लक्षात आलं तुम्हाला, जाणवलं तुम्हाला की आपण त्या फेज मध्ये चाललो, आपण उदासा निराशी अशा काहीतरी नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्या मनावर झालेला आहे, लगेच तुम्ही कुठलं तरी एक ऍक्शन घ्या. बाहेर जावा. आणि होतं उलट, ज्याला उदास आणि निराशा होते, आपण कडी लावून अंथरुणात झोपून राहतो व्यक्ती, त्याला उठायचा उत्साह राहत नाही, कोणाशी बोलायची इच्छा राहत नाही. आणि जसं अ, अ, टेलिव्हिजन, मोबाईल आणि अंथरूण, आणि त्याच्यात तेच त्याचं विश्व होऊन जातं, त्याच्यातच तो अ, गुंतून राहतो, अडकून राहतो, आणि त्यात हळूहळू त्याचा तो फिजिकल प्रभाव आहे त्या थॉट्सचा, त्या फिलिंगचा, त्या डिप्रेशनचा, तो शरीरावर दिसायला सुरुवात होतो. म्हणजे तुम्हाला लगेच असं काहीतरी करायचंय जे म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही करू शकता ती गोष्ट. तुमची इच्छा नाही बाहेर फिरायला जायची, तरी तुम्ही जावा मोकळ्या हवेत फिरायला. आणि ते फिरणं तुमचं थोडस गतिशील असायला, जसं उद्या अंगात प्राण नसल्यासारखं चालणं, त्याला अर्थ राहणार नाही. तुम्हाला चालताना ती स्वतः ती ऊर्जा जाणीवपूर्वक मेंटेन करावी लागेल. तुम्ही एखादा अ, विनोदी चित्रपट बघू शकता. म्हणजे तुम्ही त्या झोन मध्ये काहीतरी वेगळी ऍक्शन अशी घ्या की त्या प्रोसेस मधनं त्या झोनचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो. फिलिंग आपल्याला लगेच बदलता येणार नाही. आपले जी काही निगेटिव्ह फिलिंग त्यावेळेला प्रभावीपणे तुमच्यावर हावी झालेले असतात, ते लगेच बदलता येत नाही. पण आपण ऍक्शन अशा पद्धतीने काही घेऊ शकतो त्याचा त्या ऍक्शनमुळे त्या होणाऱ्या प्रभाव थोडे कमी होतात. त्यांचा प्रभाव, त्यांची शक्ती, त्यांची ताकद क्षीण होते. तुम्ही मित्रांना फोन करा, तुमच्या आवडत्या मित्रांना फोन करा, खेळणाऱ्या मुलांकडे बघा, किंवा तुमच्या आवडती गाणी ऐका, किंवा विनोदी चित्रपट बघा. या सगळ्या त्या फिलिंग मधनं बाहेर येण्यासाठी, त्या निगेटिव्ह थॉटच्या प्रभावातनं बाहेर येण्यासाठी हे तुम्हाला सहयोगी होऊ शकतं. आणि याच्यामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक आपली प्रतिक्रिया बदलायची आहे. आणि आपल्या लक्षणावर पण आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजे जाणीवपूर्वक आपल्या वर्तणुकीत जे काही बदल आपल्याला करायचे आहेत, तर हे बदल करताना आपल्याला ती जागरूकता पण ठेवावी लागेल की आपल्याला कोणत्या वेळेला आपण त्या निगेटिव्ह झोनच्या ह्याच्यात अडकलो जातो, तर लगेच आपल्याला आपली वर्तणूक बदलावी लागेल. आणि हे वर्तणूक बदलण्यासाठी आपल्याला त्यासाठी जागरूक पण राहावं लागेल. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण आपण आता सध्या निगेटिव्ह झोन मध्ये चाललो आहोत म्हणून. आता नकारात्मक विचार ओळखणं, कुठलाही विचार जसाच्या तसा आपण ऍक्सेप्ट नाही करायचा. तो नकारात्मक असेल तर रिव्हर्स प्रोसेसद्वारे त्याचं केंद्र आपल्याला शोधावं लागेल. आता रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखाद्याने नमस्कार नाही केला, मग तर नमस्कार नाही केला तर रिव्हर्स प्रोसेस मध्ये तुम्हाला त्या विचारांचं केंद्र शोधावं लागेल की का नमस्कार केला नाही. मग कदाचित त्याचे कारण इतर पण असू शकेल, त्याचं लक्ष नसेल, तो दुसऱ्या विचारात असेल,
इतर कुठल्या तरी टेन्शन मध्ये असेल, अनेक कारण असतील. पण त्याने तुम्हाला नमस्कार नाही केला, रोज करतो, आज नाही केला, त्या गोष्टीने तुमचा मूड चेंज झाला. तुमच्या बदललेल्या मूड तुम्ही समजून घ्या. का बदलले, कशामुळे बदलले. फक्त एक नमस्कार केल्या न केल्यामुळे किंवा आज रोज मेसेज पाठवतो, आज मेसेजच नाही पाठवला, आज गुड मॉर्निंग नाही म्हटलं, आज फोन नाही केला, आज म्हणजे कुठलंही तुमचा मूड बदलण्याचा जो केंद्रीय विचार आहे, केंद्रीय थॉट आहे, कुठल्या कारणाने तो मूड बदललाय तुमचा, कुठल्या घटना परिस्थितीमुळे तो मूड बदललाय, तर तुम्हाला जाणून घ्यावा लागेल आणि त्यातनं मग बाहेर येण्यासाठी तुम्हाला ती जागरूकता पण ठेवावी लागेल की मूड कुठं चेंज झालंय आणि तुमचं सेंट्रल थॉट काय त्या ह्याचा. आणि हे करण्यासाठी तुम्ही योग्य प्रश्न विचारा. म्हणजे तुमचं या प्रोसेससाठी सगळ्यात फर्स्ट स्टेज हेच असणार आहे की कुठलीही नकारात्मक घटना घडली, परिस्थिती निर्माण झाली, एखादा थॉट तुमच्या मनामध्ये प्रभावीपणे निगेटिव्ह तुमच्यावर हावी होऊ लागला, तर मग तो असेल की कोणी फोन नाही केलाय, मग कोणतं कारण असेल, का फोन केला नसेल, किंवा ते आपण मागे एक उदाहरण बघितलं की स्वयंपाक केलेले काही एक जण जेवला नाहीये, मग ते स्वयंपाक बिघडला असतं तर सगळेच जेवले नसते. मग सगळे जेवले आणि एक व्यक्ती न जेवल्याने असं काय विशेष घडलं. कदाचित त्याला भूक नसेल, त्याला ते पदार्थ आवडत नसेल, कुठलंही कारण असेल. मग त्यांनी नमस्कार नाही केला, का नाही केला. मग तुम्ही योग्य प्रश्न त्या अनुषंगाने स्वतःला विचारावं लागेल की त्याचं कारण काय असेल. आता समजा नमस्कार नाही केला, त्यांनी बघितलं नसेल, त्याचं लक्ष नसेल, किंवा अन्य कोणतं कारण असेल. काल तुमचं बोलणं झालं होतं, सकाळी तुम्ही एकत्र नाश्ता केला होता आणि कधीच कोणत्या गोष्टीवरनं तुमचं त्याच्याबरोबर वाद झाला नव्हता. मग एक वेळ त्यांनी नमस्कार नाही केला, तुमच्याकडे बघितलं नाही, तर त्याचं एवढं भाऊ करायची गरज नाहीये. त्यासाठी ज्या वेळेला अशी काही घटना घडेल ना, त्यावेळेला तुम्ही त्या प्रतिक्रिया देताना आधी त्या थॉट प्रोसेसमध्ये जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल, योग्य प्रश्न विचारावा लागेल की असं का झालं आणि त्याच्या मागची कारणं काय असतील. मग ह्या कारणं तुम्हाला कागदावर एक पर्याय रूपात लिहावं लागतील. अ, आणि त्या व्यतिरिक्त अन्य काही कोणते कारण असू शकेल का? या सर्वांमध्ये जास्तीत जास्त चांगलं कारण कोणतं असेल आणि जास्तीत जास्त वाईट कोणतं असू शकेल. म्हणजे थोडक्यामध्ये एखादी घटना घेतली, एखाद्याने नमस्कार नाही केला, मग त्याला जास्तीत जास्त चांगलं कारण ते काय होऊ शकेल, काय घडू शकेल, त्यातनं काय होऊ शकेल. मग समजा सगळे पर्याय तुमचे झाले आणि असं खरंच असेल की त्यांनी नाही लक्ष दिलं, त्याला तुम्हाला टाळायचंच होतं, त्यांनी नमस्कार नाही केला, तुम्हाला तुमच्याशी त्याला बोलायचं नसेलच. मग तसं जरी असेल तर जास्तीत जास्त समजा विधायक विचाराने आपण सुरुवात करू प्रथम. नसेल त्याचं लक्ष नसेल, तो विचारत असेल, काही टेन्शन मध्ये असेल, मग जास्तीत जास्त चांगला जर विचार केला आपण, तर काय दुसऱ्याशी तो स्वतः येऊन तुम्हाला भेटेल, माफी मागेल. मी काल टेन्शन मध्ये होतो, तुला बघून न बघितल्यासारखं केलं, बोललो नाही किंवा माझं लक्ष नव्हतं, जे काय असेल तो स्वतःहून येईल आणि गोष्टी क्लिअर होतील. हे झालं जास्तीत जास्त आपण परिणाम शोधला त्यातला. आता वाईटात वाईट काय होऊ शकतं, कारण दोन्ही आपल्याला चेक करायचे आहेत. मग वाईटात वाईट काय होऊ शकतं, तर त्याला नाही आपल्याशी मित्रता ठेवायची आणि आपल्याला टाळायचं आहे त्याला. तर मग जर टाळायचंच असेल त्याला, तर आपण काय करू शकतो. आपलं एक मित्र गेला तरी अजून हजारो मित्र आहेत. तुमच्या एका मित्र तुमच्या बरोबर मैत्री तोडल्याने इतर जे हजारो मित्र आहेत ते थोडी तुमच्या पासून तुटणार आहे. तुम्ही त्यांच्या सोबत असणारच आहेत, किंवा अजून नवीन मित्र तुम्ही बनवू शकता.
एका मित्राने तुम्हाला टाळलं, नाकारलं, त्यामुळे सगळं जगाने नाकारलं असं होत नाही. म्हणजे तुम्ही चांगल्यातलं चांगलं काय होऊ शकतं, वाईटातलं वाईट काय होऊ शकतं, ह्याच्यावरनं फायनल परिणाम तुमचं डिस्कस तुम्ही करू शकता. आता समजा काही वेळेला काय होतं, आता परीक्षा जवळ आलेली आहे. एखादा विद्यार्थी आहे, त्याचे एक्झाम आहे आणि एक्झामला बसायचंय त्याला, परीक्षा जवळ आहे, अभ्यास भरपूर आहे, सिलेबस खूप आहे, पण वेळ कमी आहे. आता हे तथ्य झालं ना, म्हणजे वेळ कमी आहे आणि सिलेबस जास्त आहे. हे तथ्य झालं. हे त्याला स्वीकार करावाच लागेल त्या तथ्याला, की जर आता तुम्ही निगेटिव्ह थॉट्स मध्ये गेले, की आता मी कसं करणार, आता मी नापास होणार, आता माझ्याकडनं हे होणारच नाही, या सगळ्या ह्याच्यात जाऊन त्याचा परिणाम काय होणार आहे, ह्याच्यामध्ये सेम प्रोसेस तुम्ही हे करा. जास्तीत जास्त चांगलं काय होऊ शकेल, की तुम्ही अजून कमी वेळात जास्तीत जास्त स्मार्टली अभ्यास करून फर्स्ट क्रमांक मिळवाल, वर्गात फर्स्ट याल, शाळेत फर्स्ट याल आणि शहरात प्रथम याल, असं सकारात्मक तुम्ही हे ठेवू शकता. किंवा जास्तीत जास्त वाईट काय होईल, तर तुम्ही फेल व्हाल किंवा तुम्हाला कमी मार्क मिळतील. म्हणजे मला मला अभ्यासक्रम जास्त आहे, सिलेबस जास्त आहे आणि वेळ कमी आहे, यासाठी मी त्या उगाचच त्या गोष्टीचं स्ट्रेस घेऊन मी आहे त्या प्रोसेस मधनं, त्या झोन मधनं मी बाहेरच येणार नाही. उलट त्या स्ट्रेसचा परिणाम माझ्या अभ्यासावर होणार आणि येणारं आउटपुट, जे मला अपेक्षित, जे बदल मला हवे, जे अपेक्षित यश मला पाहिजे, ते मी मिळवू शकणार नाही जर मी स्ट्रेसमध्ये गेलो तर. कारण हे तथ्य आहे की सिलेबस जास्त आहे, वेळ कमी आहे. मग आपण टाइम टेबल शिकलोच आहोत, की आपण परीक्षा अचानक जाहीर होत नाही, ती वर्षानुवर्ष एक महिना त्याचा ठरलेला असतो, त्या महिन्यात ती परीक्षा होत असते. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम त्या पद्धतीने टाइम टेबल सेट केला, की ऑटोमॅटिक तुम्ही त्या झोन मध्ये जातच नाही. अशी सिच्युएशनच येत नाही की सिलेबस जास्त आहे आणि वेळ कमी आहे. तुम्ही ते बरोबर मॅनेज करू शकता. मग नमस्कार केला नाही, फोन उचलला नाही, रिप्लाय दिला नाही, किंवा जेवण, एक व्यक्ती जेवलाच नाही, तुम्ही ह्या सगळ्यामधनं योग्य प्रश्न विचारा त्या थॉट्सच्या संदर्भात. मग त्यातलं सकारात्मक नकारात्मक दोन्ही गोष्टी तुम्ही अनालाइज करा आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम तुम्ही फायनल करू शकता. मग आता जसं आपण उदाहरण घेतलं की सिलेबस जास्त आहे, परीक्षा जवळ आहे, मग ते तथ्य आहे, वास्तविक आहे. कमी मार्क पडतील किंवा जास्तीत जास्त चांगलं काय होईल, जास्त मार्क पडतील, प्रथम क्रमांक येतील, जास्तीत जास्त वाईट होईल, काय होईल तर फेल होईल. मग हे तथ्य, हे स्वीकार करावंच लागेल तुम्हाला. त्या ह्याच्याशी त्या फेज मध्ये त्यातनं बाहेर यायचं असेल, कारण ते नकारात्मक विचार तुमच्यावर हावी नाही व्हायला पाहिजे. अधिकाधिक डिप्रेशन मधनं तुम्हाला घेऊन जायला नाही पाहिजे. आपल्याला त्यातनं बाहेर यायचंय, त्याच्यात अडकून राहायचं नाहीये. मग वरील सर्व परिस्थिती अन्य कोणी असलं तर तुम्ही काय सल्ला दिला असता, हे खूप महत्वाचं स्टेप आहे या सीबीटी मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला ही गोष्ट तुमच्यावर घडलेली आहे, तीच गोष्ट दुसऱ्याच्या बाबतीत घडली आहे, तुमच्या मित्राच्या बाबतीत घडली आहे, तुमचा लहान मुलगा असेल, लहान भाऊ असेल, लहान बहिणी असेल, किंवा मित्र असेल, नातेवाईक असेल, त्यांच्या बाबतीत असं काही घडलंय, त्यांना कोणीतरी नमस्कार केला नाही किंवा त्यांचं अ, कोणाचा तरी, कोणी त्यांना फोन उचललाय नाही, कोणीतरी त्यांना टाळलेलं आहे, कोणीतरी त्यांना रागवलेलं आहे, किंवा काही निगेटिव्ह घटना परिस्थिती असेल, तर जे थर्ड पर्सन असेल त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
जी गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे, मी त्या निगेटिव्ह झोन मध्ये गेलेलो आहे, मी त्या नकारात्मक अ, ह्याच्यात अडकलेलो आहे. तर ती गोष्ट, ती परिस्थिती माझ्यावर जर, माझ्या बाबतीत न घडता इतर कोणावर तर घडली असती कोणाच्या बाबतीत, तर मी काय सल्ला दिला असता. तर ज्यावेळेला आपण दुसऱ्याला सल्ला देतो त्यावेळेला एक तटस्थता असते, आपण इमोशनली त्यात जास्त इन्वॉल्व झालेलो नसतो. त्यामुळं तो सल्ला शक्यतो विधायक सकारात्मकच असतो, तो निगेटिव्ह नसतो. त्यामुळं कुठल्याही त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आलात, त्या झोन मध्ये तुम्ही आलात, तर सगळ्यात आधी असा विचार करा की जर माझ्याऐवजी दुसरं कोणी तिथं असला तर मी त्याला काय सल्ला दिला असता. तर 100% त्याला जो सल्ला तुम्ही दिला असता तोच सल्ला तुमच्या कामी येणारा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ते खूप भयंकर काहीतरी झालेलं आहे, असं टोकाचा विचार. मग ते छोटा मोठा ऍक्सिडेंट, आजार असेल तर ते कॅन्सर तर होणार नाही ना, किंवा छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला तर यातनं खूप मोठं काहीतरी घडल्यासारखं भासवणं, असं काहीतरी प्रोसेस डिप्रेशन मध्ये असलेल्या लोकांच्या बाबतीत होत असतात, की काहीच चांगलं घडत नाहीये. म्हणजे किती जरी चांगल्या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला घडत असल्या तरी ते त्याच गोष्टी शोधतात ज्या चांगल्या घडलेल्या नाहीयेत, आणि त्याच प्रभावीपणे ते पुन्हा पुन्हा त्या ह्याच्यावर परत येतात, किंवा एखादा शब्द पकडतील. आता उदाहरणार्थ त्या की स्वयंपाक केला तर छान केला, तर कोणी तर म्हटलं भाजीत मीठ जास्त आहे किंवा तिखट जास्त आहे किंवा भाजी बिघडली आहे, जे काय एखादा व्यक्तीने ती निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली असेल, तर तो एकच शब्द ते पकडून पुन्हा त्या निगेटिव्ह झोन मध्ये जातील. म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्वतःला जबाबदार धरतील. मग एखाद्याची नोकरी गेली तर ती माझ्यामुळे गेली, एखाद्या व्यवसायात त्याचं नुकसान झालं तर ते माझ्यामुळे झालं, मुलं परीक्षेत फेल झाले तर ते माझ्यामुळे फेल झाले. म्हणजे प्रॉपर कुठल्याही ह्याच्यामध्ये ते स्वतःला जबाबदार धरतील. त्याच्यानंतर प्रॉपर वे स्टेटमेंट, म्हणजे उदाहरणार्थ रोज सकाळी 5 वाजता उठतात, एक नियम आहे, त्या नियमाने त्याचं कामकाज चालतं. पण एक दिवस ते नाही उठू शकले 5ला, तर ते इतके त्या गोष्टी मनाला लावून घेतात की आज मी का नाही उठू शकलो 5ला. म्हणजे डिप्रेशनच्या झोन मध्ये मनुष्य गेल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी पण त्याला भयंकर वाटायला लागतात. तो प्रत्येक गोष्टीतनं निगेटिव्ह हे शोधून काढायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपल्याला या निगेटिव्ह ह्याच्यामध्ये प्रोसेस काय करायचे, तर प्रोसेस हीच करायची आहे की आपल्याला त्या जे काही थॉट असतील, नकारात्मक थॉट असतील, ते आपल्याला शोधायचे, ओळखायचे. त्या थॉटला आपण तर्कबद्ध पद्धतीने विश्लेषण करायचं त्याचं, आणि ते विश्लेषण करत असताना त्याचे सगळे अनालिसिस करायचं की एखादी सिच्युएशन, एखादी परिस्थिती, एक घटना काय जी काही घडली असेल, तर त्या सिच्युएशनच्या अनुषंगाने आपल्यामध्ये निर्माण होणारे नकारात्मक विचार आहे, त्या नकारात्मक विचार, त्याचं तथ्य काय आहे, म्हणजे ते खरंच तसं आहे का, किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण काही असेल. मग हे कागदावर तुम्ही उतरवू शकता, सकारात्मक आणि नकारात्मक त्या घटना, त्या नकारात्मक विचारांचा अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. तुमचे केंद्रीय विचार, तुमचं केंद्रीय कोर बिलीफ जे आहे, ते हळूहळू तुम्हाला शोधून काढावं लागेल. आणि ते अधूनमधून मग ज्यावेळेला तुम्ही रिव्हर्स प्रोसेस मध्ये जाल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की ते कुठं ट्रिगर झालं. म्हणजे एखाद्या शिक्षकाने वर्गामध्ये निगेटिव्ह कॉमेंट्स दिले तुम्हाला, तर त्या कॉमेंट्स दिल्याबरोबर ते आतलं तुमचं निगेटिव्ह कोर बिलीफ ट्रिगर झालं, आणि तुम्ही निगेटिव्ह झोन मध्ये गेले, निगेटिव्ह विचारांमध्ये गेले. मग ज्यावेळेला तुम्हाला तो ट्रिगर सापडतो, मग ट्रिगर सापडल्यावर तो कोर बिलीफ सापडतो.
तो कोर बिलीफ सापडल्यानंतर तुम्हाला त्यातनं बाहेर येण्याच्या प्रोसेससाठी तुमची ऍक्शन तुम्हाला बदलावं लागतील, तुमचे बिहेवियर तुम्हाला बदलावं लागतील. तुम्ही थॉट प्रोसेसमध्ये पण मी सांगितल्याप्रमाणे सकारात्मक नकारात्मक असं विचार करून अनालिसिस करून त्यातनं जास्तीत जास्त चांगलं काय होईल, जास्तीत जास्त वाईट काय होईल, या सगळ्याचा परिणाम तुम्ही अनालाइज केल्यावर तुम्हाला ते सत्य सापडेल. आणि हे फार अवघड नाहीये. छोटे छोटे प्रोसेस आपण अप्लाय करून बघितले आपल्या लाईफमध्ये, तर आपण किती जरी डिप्रेशन मोडमध्ये गेलेलो असेल तर त्यातनं बाहेर येऊ शकतो आणि आपण इतरांना पण त्यातून बाहेर काढू शकतो. आता फक्त आपल्याला 5 मिनिटाचाच फक्त ब्रेक घ्यायचा आहे आणि मग नंतर ब्रेन फिंगरच्या संदर्भातलं बेसिक आपल्याला माहिती आहे. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ, पुन्हा याच मीटिंग कंटिन्यू राहील. मीटिंग चालू राहील ना स्वामीजी? हो हो आपण हो याल 5 हो. मिनिटं. हा. दरम्यान समूहामध्ये उपस्थित डॉक्टर प्रमोद आहेत, प्रणील दादा आहेत. मी त्यांना विनंती करतो की आज डिप्रेशन याविषयी स्वामीजींनी जे बहुमोल मार्गदर्शन केलंय त्याविषयी आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. 5 मिनिटाच्या कालावधीत स्वामीजी येतील. प्रणील दादा, डॉक्टर प्रमोद. धन्यवाद स्वामीजी. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नैराश्य, डिप्रेशन खूपच कॉमन झालंय आणि प्रत्येकालाच जसं स्वामींनी सांगितलं की काही वेळेसाठी तरी आपल्याला तो अनुभव येतो. पण तोच विचार जर केंद्रबिंदू झाला तर आपण त्याला नैराश्य असं म्हणू शकतो. आणि ह्या नैराश्याच्या फेजमधून कुणीही जाऊ शकतं. आपण स्वतः जाऊ शकतो, आपल्या आसपासचं परिवारातलं कुणीही जाऊ शकतं आणि त्याला एक छोटासा ट्रिगर पण कारणीभूत असू शकतो. तसंच काही मोठ्या घटना तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अप्रिय असतील त्या घडल्या तर आणखी तुमची त्या नैराश्याच्या गर्तेमध्ये जाण्याची वाढते. तर अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असताना किंवा आपल्या आयुष्यामध्ये घडत असताना स्वामीजी आपल्याला एक खूप छान सूत्र समजून सांगतायत की यावरती कोणत्याही पद्धतीचा औषधोपचार न करता त्यातून कसं बाहेर येता येऊ शकतं. तर त्यांनी एक सायंटिफिक पद्धत जी कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी याविषयी आपल्याला छान मार्गदर्शन केलंय. सीबीटी एक मान्यताप्राप्त थेरपी आहे आणि त्यामध्ये आपले विचार, आपलं बिहेवियर, ऍक्शन हे कसं लिंक्ड असतं, कसं ते एकमेकांशी जुळलेलं असतं, त्याबद्दल स्वामीजी खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलंय आपल्याला की सुरुवातीला तर विचार बदलणं शक्य नसतं. ज्या वेळेला आपण पूर्ण नैराश्याच्या गर्तेमध्ये असतो तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून तुम्ही त्या करू शकता. जसं की स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही बाहेर जा, त्या परिस्थिती म्हणजे ज्या स्थितीमध्ये आहेत घरातच बसू नका. आणि जसं त्यांनी सांगितलं की तुम्ही बेडवरतीच असू शकता, ते नैराश्यामध्ये खूप कॉमन. तर तुम्ही बाहेर जाणं गरजेचं आहे. फ्रेश हवेमध्ये गेले, आजूबाजूला मुलं खेळतायत, छोटे छोटे टास्क करा, कपड्यांना प्रेस करण्याचा प्रयत्न करा, कबड आवरायला घ्या तुमचं, ऑर्गनाईज करा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी. तर यामधून एक हळूहळू सकारात्मकता प्रवेश करू शकते आणि तुम्हाला त्यातून आत्मविश्वास येऊ शकतो की मी काहीतरी करू शकतो. कारण की नैराश्यामध्ये वर्थलेसनेस की काहीच उपयोगी नाहीये, मी काहीच करू शकत नाही, हा भाव खूप प्रबळ झालेला असतो. तर असं आपल्याला जर आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असं जर कोणी असेल तर आपण नक्कीच त्याला बाहेर काढण्यासाठी ह्या सीबीटीचा कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीचा उपयोग करू शकतो. मी स्वतः असा खूप अनुभव घेतलाय की ज्यातून नैराश्यच आपण त्याला म्हणू शकतो. त्यातून ह्या सीबीटी म्हणजे त्रिभुवन स्वामींशी बोलून मैत्रेय स्वामींनी काही उपाय सांगितले, तर त्यातून मी संघर्ष केलाय, बाहेर आलोय असं मी म्हणू शकतो. तर याचा आपल्याला नक्कीच आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि इतरांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर प्रमोद क्षीरसागर.
म, अ, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे नैराश्य हे जीवनामध्ये येऊ शकतं. एखाद्या घटनेच्या निमित्तानं, एखाद्या परिस्थितीमुळे किंवा कुठल्याही कारणामुळे. पण नैराश्याच्या गर्तेमध्ये मात्र आपली मानसिकता फिरून आत आत जात नाही ना, आणि त्याच्यातून बाहेर येण्याच्या दृष्टीने कशा प्रयोगात्मक गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या आपल्या अंतरंगातल्या केंद्रीय विचाराचं प्राबल्य नेमक्या कोणत्या विचारावरती स्थिरावतंय आणि त्याची प्रबळ परिस्थिती ही आपल्याला त्या नकारात्मकतेमध्ये पुन्हा-पुन्हा आणखीन खोलात जाण्यासाठी कारणीभूत ठरत असते. याच्यातून बाहेर पडण्याच्या दृष्टीनंच आज स्वामीजींनी आपल्याला छान प्रयोगात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत, उपायात्मक. आणि अ, नैराश्याला फारसं सिरियस न घेता आपण सहज आपल्या मनामध्ये नैराश्य येऊ शकतं आणि सहज आपण त्याच्यावर मातही करू शकतो. अशा मनोधारणेतनं वाटचाल करून निश्चितच त्याच्यातून आपण काही विधायक स्थिती प्राप्त करून घेऊ शकू. हे मात्र नक्की आहे. अ, म प्रणील दादा, महेश नवले किंवा समिताताई कोणी बोलतील? स्वामीजी येतायत तोपर्यंत. जयशंकर दादा, महेश बोलते. दादा आपण नवीन चेहऱ्यांना संधी देऊया. न हा हरकत नाहीये. नवीन जुने सगळे सारखेच आहेत दादा. आणि अभिव्यक्त झालं पाहिजे या दृष्टीनं आपण आग्रह नियमित स्वरूपात कोणी बोलतायत त्यांना आपण ठेवतोय, बाकी काय नाही. हम्म. हा महेश दादा. जयशंकर दादा, जसं आता प्रमोदनी सांगितलं की आणि स्वामीजींनी जे सांगितलं ते मी सुद्धा प्रत्यक्ष माझ्या जीवनात मागच्या गेल्या 12 महिन्यापूर्वी अनुभवलं होतं. आणि असं असतं, माणसाचा स्वभाव असतो हसरा, परंतु जीवनात अशी काही परिस्थिती आगंतुकपणे येऊन जाते की त्याला त्या नैराश्याचा सामना करावा लागतो. म्हणजे मला, आपण असं म्हणू शकत नाही की मी माझ्या जीवनामध्ये नैराश्य येऊ शकत नाही, कारण मी तर फार हॅपी गो लकी काइंड ऑफ आहे. माझं नेचर, माझा स्वभाव असरा आहे, मी सगळ्यांना हसवतो. आणि मला कसं असा प्रसंग जीवनात येईल किंवा नैराश्य माझ्या समोर येऊन उभं राहील, आता आपण अंदाज लावून बांधून जीवन जगू शकत नाही, कारण फार आगंतुकपणे ते आपल्या समोर येऊन उभं राहतं. आणि त्यामध्ये ह्या ज्या टेक्निक्स आज आपल्याला स्वामीजींनी शिकवल्या, मला प्रमोदनी सांगितलं होतं, मी ऑफिसच्या 7व्या-8व्या मजल्यावर काम करायचो. तर प्रमोद मला सांगायचं की तू लिफ्टनं उतरूच नको, तू पायऱ्या मोजत उतर. आणि मी पायऱ्या मोजत उतरायचो, पायऱ्या मोजत चढायचो त्या पिरियडमध्ये. आणि त्याचा मला इतका ताबडतोब परिणाम झाला त्या गर्तेतून बाहेर येताना. कारण जसं स्वामीजी म्हटले की एक निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येतो आणि तो ट्यूब असे लाईट्स लाईट्स असे, आणि तो इतका विचित्र अशा निगेटिव्ह विचारांच्या गर्तेत आपल्याला घेऊन जातो की मनाच्या पातळीवर, भावनेच्या पातळीवर आणि लिटरली शरीराच्या पातळीवर सुद्धा आपल्याला समजत नाही की माझ्यासोबत हे काय घडते. आणि अशा वेळी सीबीटी टेक्निक खूप महत्वाची आहे, खूपच महत्वाची आहे. आणि मी तर याच्या पुढे जाऊन सर्वांना सल्ला देईल, सल्ला नाही देऊ शकत मी, एवढा काही मोठा नाही, पण एक मी सगळ्यांना सांगतो की नैराश्याची वाटच बघू नका, घराच्या बाहेर पडा, सायकलिंग. आता त्या दिवशी मी सायकल चालवली, प्रमोदकडे जाऊन आलो, खूप छान वाटलं त्या दिवशी. म्हणजे आपली एक्सरसाइज झालीच पाहिजे रोजच, कशाला नैराश्याची वाट बघता. आपण रोजच थोडंसं बाहेर पडलं पाहिजे, थोडंसं झालं पाहिजे. सायकल चालवायला आवडत असेल तर सायकल चालवली पाहिजे. थोडंफार जिना, लिफ्टचा एक दिवसातून एकदा तरी लिफ्ट न वापरता आपण पायऱ्या उतरलो पाहिजे, पायऱ्या चढलो पाहिजे. आणि आपल्या शारीरिक हालचालींप्रती जर आपण जागृत राहण्याचा प्रयत्न केला की पायऱ्या उचलताना पायऱ्याच उचलणे, पायऱ्या उतरताना पायऱ्याच उतरणे, चढताना चढणे, आपल्या शारीरिक हालचालींप्रती आपण जागृत राहायला शिकलो, तर नैराश्याची वाट बघून त्यातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत जाण्यापेक्षा आपण आत्ता ह्या क्षणातच त्याला दूर करण्याच्या प्रक्रियेला लागूयात. जयशंकर.